माझं तसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. मला एक कुठंतरी वाटत होतं की बाबा मी माझ्या लाईफमध्ये काय करतो या. एक MIDCत मी 4 महिने जॉब केला. एक दिवस इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना मला आयबेट लर्निंगची एक ॲड दिसली. त्याच्यानंतर जो आता मी बिझनेस करतोय ह्याच्यामध्ये भरपूर एक डिफरन्स आलेला आहे की आज जे मी काय या पोझिशनला आहे ते फक्त आणि सरांमुळेच आहे. नमस्कार. प्रथमतः मी आयबेट टीम आणि मान्यवरांचे स्वागत करतो. माझं तसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. पण वडील कार्पेंटर असल्यामुळे मला या क्षेत्रात थोडासा इंटरेस्ट होता. पण हे वर्किंग असंच चालू होतं एक ट्रॅडिशनल पद्धतीने. पण त्यानंतर मला एक कुठंतरी वाटत होतं की बाबा मी माझ्या लाईफमध्ये काय करतो या. एक MIDCत मी 4 महिने जॉब केला. त्याच्यानंतर म्हणजे मी आतमधून सॅटिस्फाईड नव्हतो. त्याच्यानंतर मग मी असंच एक दिवस इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना मला आयबेट लर्निंगची एक ॲड दिसली. त्याच्यानंतर मी आयबेट टीमला एक कॉन्टॅक्ट केला. त्याच्यानंतर मग सरांशी कॉन्टॅक्ट झाला. सरांनी पण मला त्याबद्दल भरपूर आधी मार्गदर्शन केलं. माझा कॉन्फिडन्स ग्रो केला. त्याच्यानंतर मग सुरुवात झाली क्लासची. मग त्याच्यामध्ये बरंच काय शिकायला मिळालं. मटेरियल्स नॉलेज असेल, अजून बरेच साईट विजिट असतील, भरपूर नॉलेज सरांनी दिलं. त्याच्यानंतर त्याचा इफेक्ट मला आत्ता दिसून येतोय की जेव्हा आधी बिझनेस जो ट्रॅडिशनल पद्धतीने चालत होता त्याच्यानंतर जो आता मी बिझनेस करतोय ह्याच्यामध्ये भरपूर एक डिफरन्स आलेला आहे. मग मी त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार मानेन की आज जे मी काय या पोझिशनला आहे ते फक्त आणि सरांमुळेच आहे. त्यामुळे मी खरंच सरांचे खूप आभार मानतो. आणि सरांना मी एक रिक्वेस्ट करेल की म्हणजे सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की सरांनी एक असा ग्रुप फॉर्म करावा. इंटेरियर असेल, कन्स्ट्रक्शन असेल, त्याच्यामध्ये जे काय नवीन अपडेट्स येत राहतील मार्केटमध्ये ते सगळे म्हणजे त्याच्या ग्रुपमध्ये एक अपडेट झालं पाहिजे. आणि त्या ग्रुपमध्ये एक इंटेरियर एक्सपर्ट असतील, कन्स्ट्रक्शन एक्सपर्ट असतील, असे जे मेंबर्स ॲड असले ना म्हणजे स्टुडंटला पण त्यामध्ये हेल्प होईल. चालेल. थँक्यू सर.